ओम नमो भगवते वासुदेवाय। हे सगळं भवाटवीचं वर्णन राजा रोहगणानं जडभरतांकडनं ऐकलं आणि हे सगळं सांगितल्यानंतर शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत की राजा, अशा प्रकारे त्या प्रभावशाली अशा ब्रह्मर्षी पुत्रानं म्हणजेच त्या जडभरतांनी आपला अपमान करणाऱ्या राजावर सुद्धा कृपा केली। तो सिंधू नरेश रहुगण त्याला अत्यंत करुणावश होऊन आत्मतत्वाचा उपदेश केला। त्यानंतर राजा रहुगणानं दीनभावानं त्यांना चरणस्पर्श केला, विनम्र अभिवादन केलं आणि त्यानंतर एखाद्या परिपूर्ण अशा शांत समुद्रासारखं ज्यांचं चित्त आहे असे ते जडभरत त्या पृथ्वीवर हिंडायला लागले, ती जागा सोडून गेले। त्यांची इंद्रिय सुद्धा शांत झालेली होती। त्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊन काही मिळवायचं आहे, काही हवाय ही भावना नसून केवळ निरुद्देश हिंडणं, भगवंताचं नामस्मरण करत, भगवंताचं चिंतन करत हिंडणं, एवढंच त्यांनी सुरू केलं। जडभरतांच्या या सत्संगामुळं परमात्मा तत्वाचं ज्ञान मिळाल्यानंतर सवीरपती राजा रहुगणानं सुद्धा आपल्या अंतःकरणात अज्ञानामुळे निर्माण झालेल्या देहात्मबुद्धीचा त्याग केला आणि राजा, हे सगळं कथानक ऐकल्यानंतर तुला कळलं असेल, परीक्षिताला शुकमामुनी सांगतायत की ज्यांनी भगवंताचा आश्रय केलाय अशा अनन्य असलेल्या भगवत भक्तांचा आश्रय जो कोणी करतो त्याच्यावर अशा प्रकारचा प्रभाव दिसतो, त्याला अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं। आणि मग अशा लोकांकडे त्यांच्या जवळपास सुद्धा अज्ञान अविद्या फिरकत नाही, ते पूर्ण ज्ञानी होतात। हे ऐकल्यानंतर राजा म्हणाला की महाराज, आपण खरोखर परम विद्वान आहात, श्रेष्ठ आहात, विद्वत श्रेष्ठ आहात, मुनी श्रेष्ठ आहात। रूपकाद्वारे तुम्ही अप्रत्यक्षपणे जीवांच्या या संसार रूप मार्गाचं वर्णन केलं, पण हा जो विषय तुम्ही मांडलात, ह्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषांच्या बुद्धीतून जशी करावी तशी तुम्ही केलीत। पण मी तर राजा सांगतोय, मी अल्पबुद्धी आहे, अल्पमती आहे, तेव्हा माझ्यासारख्या त्या बुद्धीच्या आवाक्यात हा एवढा गहन विषय शिरणं कठीण आहे, अशक्यच आहे। तेव्हा आपण हा दुर्बोध असलेला विषय जो तुम्ही याच्या रूपकाद्वारे स्पष्ट करून सांगितला, तो आणखीन उलगडून सांगावा, जरा अधिक सुलभ करून सांगावा, स्पष्ट करून सांगावा। ही राजाची विनंती ऐकली आणि शुकदेव सांगायला लागले की राजा, देहाभिमानी जीवांच्या ठिकाणी जे देहालाच जीव समजतायत, मी देह आहे ही ज्यांची दृढ भावना आहे, असे लोक, अशी माणसं सत्व रज तम अशा 3 गुणांच्या अधीन होऊन काही कर्म करतात। काही सात्विक कर्म होतात, काही राजसिक कर्म होतात, काही तामस कर्म होतात। आणि अशा या 3 प्रकारच्या कर्मातून काही शुभ फळ मिळतात, काही अशुभ फळ मिळतात, काही शुभाशुभ फळ मिळतात। ह्या कर्मांची सुद्धा काही दृष्ट फळ असतात, काही अदृष्ट फळ असतात आणि काही दृष्टादृष्ट फळ असतात। आणि अशा कर्मातून जेव्हा नाना प्रकारच्या योनींमध्ये जीवाला भटकायला लागतं, हिंडायला लागतं, त्यावेळेला
संयोग वियोगादी रूप असा हा संसार त्याला प्राप्त होतो आणि अशा संयोग वियोग रूप संसाराचा अनुभव घ्यायचा तर त्याच्यासाठी जीवाकडे 6 साधने, जीवाला 6 दारं आहेत. ती कोणती? तर एक मन आणि 5 ज्ञानेंद्रिय, जी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांचं ज्ञान करून देतात. आणि अशा ह्या विषयांमध्ये अडकून त्यांच्या अधीन होऊन हा जीव समूह आपला जो विहित मार्ग आहे तो विसरतो आणि चुकून भयंकर अशा अरण्यात भटकायला लागतो. कसा? तर धनाच्या लोभामुळं व्यापारी समूह ज्याप्रमाणे परम समर्थ अशा भगवान विष्णूंच्या आश्रयाला असलेल्या मायेच्या प्रेरणेनं घनदाट अशा अरण्यात असलेल्या दुर्गम मार्गावर जातात. त्याचप्रमाणे जो तिथल्या तिथेच फिरायला लावतो अशा या संसारामध्ये हे सामान्य जीव जाऊन पोहोचतात. आणि हा सामान्य जीवांचा संसार विचार केला तर स्मशानासारखा अत्यंत अशुभ आहे. ह्या अरण्यामध्ये भटकत असताना, हिंडत असताना आपल्या शरीराद्वारे केलेली कर्म फलरूपानं आपल्या समोर भोगण्यासाठी उभी राहतात आणि अनेक विघ्नांच्यामुळं, अनेक संकटांमुळं त्याला आपल्या या जीवन व्यापारामध्ये कधीही सफलता मिळत नाही, यश मिळत नाही. आणि तरी सुद्धा जागोजागी अपयश येऊन सुद्धा, जागोजागी दुःख भोगायला लागून सुद्धा, जागोजागी संकटात पडून सुद्धा हा जीव सगळ्या श्रमांची शांती करणारा जो भगवान श्रीहरी आहे किंवा त्या श्रीहरीची प्राप्ती करून देणारे जे भगवान सद्गुरू आहेत अशांच्या चरणकमलांमधला मध घेण्यासाठी प्रवृत्त होत नाही. या संसाररूपी अरण्यामध्ये मनासहित ही जी 6 इंद्रिय आहेत ती आपल्या कर्मांच्या दृष्टीने एखाद्या दरोडेखोरासारखी असतात. अनेक वेळा असं होतं की संसारातला पुरुष खूप कष्ट घेतो, श्रम करतो आणि त्याच्यातून जे काही धन मिळवतो, पैसा मिळवतो, वास्तविक त्या धनाचा, त्या वित्ताचा, त्या पैशाचा धर्ममार्गामध्ये विनियोग व्हायला पाहिजे. आणि धर्म तोच की ज्याच्यामुळं साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रूपामध्ये आपल्याला रत होता येईल आणि परलोकामध्ये निश्रेयसाची प्राप्ती होईल. असा जो मार्ग आहे त्या मार्गाला हा मनुष्य कधीही जात नाही. कारण तो त्याचा जो देहरूपी रथ आहे त्या देहाचा सारथी हा बुद्धिरूप आहे आणि तो सारथीच विवेकहीन असल्यामुळं आणि मन रूपी लगाम ज्यांनी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय रूप असलेल्या अश्वांवर ताबा मिळवायचा ते लगामच ह्याच्या हातात नसतात. आणि म्हणून ज्याचा वास्तविक धर्मासाठी उपयोग केला पाहिजे, विनियोग केला पाहिजे असं धन हा मनुष्य मनासहित जी 6 इंद्रिय आहेत, मनःषष्ठानी इंद्रियाणी,
ती इंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध अशा विषयांमध्ये अडकतात. त्याच्या बाबतीत संकल्प विकल्प करतात आणि काही वेळेला त्या संकल्पाचा निश्चय करून, विकल्प बाजूला सोडून संकल्पाचा निश्चय करून गृहस्थाला उचित अशा विविध विषयांच्या भोगामध्ये ते अडकतात. कसे अडकतात की ज्याप्रमाणे एखादा बेईमान लुच्चा लबाड पुढारी त्याच्या मागे हिंडणारी जी माणसं असतात त्यांची जशी फसवणूक होते, त्याप्रमाणे ह्या माणसांची जी विषयांच्या मागे धावत असतात त्यांची फसवणूक होते. इतकंच नाही तर ह्या माणसांच्या संसारामध्ये राहणारी त्याची कुटुंबीय मंडळी जी आहेत, पारिवारिक जन जे आहेत, ज्याला तो ही माझी बायको, हा माझा मुलगा, हे माझे स्नेही, हे माझे सोबती असं नाव देतो, पण ज्यांची कर्म स्वरूपतः एखाद्या लांडग्यासारखी असतात आणि तो लांडगा ज्याप्रमाणे कळपामधल्या मेंढीला फरफटत घेऊन जातो, तशी ही ज्यांना स्त्री पुत्र आप्त स्वकीय अशी नावं दिली आहेत, अशी माणसं ह्या जीवाला धनाच्या लोभानं लुबाडतात. लक्षातही येत नाही एखाद्या मेंढपाळाच्या की अरे आपल्या कळपातली मेंढी कुठे कशी गेली, कोणी पळवली. तसंच माणसाचं आहे की ज्यांना आपलं म्हणावं अशीच माणसं आपल्या असलेल्या गोष्टींवर घाला घालतात आणि दूर होतात. वास्तविक असं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतले असे, पण बरेच वेळेला माणसं घेण्याचाच विषय लक्षात ठेवतात, देण्याचा विषय कोणाच्या लक्षात राहत नाही. आणि मग ज्याप्रमाणे एखाद्या शेतातलं धान्य जळून जावं आणि मग तुम्ही दरवर्षी जरी शेत नांगरलं तरी तिथे काहीच उगवत नाही, पण नको असलेली झाडं झुडपं किंवा जंगली वनस्पती मात्र त्यांना थोडंसं अनुकूल वातावरण मिळालं की लगेच उगवतात आणि शेताची वाट लावतात. तसंच माणसांच्या जंगलामध्ये अनेक वेळाला घडतं की गृहस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा, त्या भूमीमध्ये काही कर्म करावं, पण त्या कर्मांमध्ये जर वासना शिरली, कामना शिरली, तर त्या कर्मांचा कधी उच्छेद होत नाही, ती कर्म कधी नष्ट होत नाही. उलट एका कर्मातून दुसरं कर्म जन्म घेतं आणि माणसाचं घर, माणसाचं मन, माणसाच्या आजूबाजूला असलेली माणसं हे सगळी जणू काही वेगवेगळ्या वासनांचा, कामनांचा, अभिलाषांचा, इच्छांचा, आकांक्षांचा एक भला मोठा पेटारा बनून जातात. हे रूपक अधिक समजावून सांगताना शुकमहामुनी राजाला सांगत होते. ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.